ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. स्वामी विवेकानंद कृत ज्ञानयोग. माया आणि भ्रम. माया हा शब्द बहुधा तुम्ही ऐकला असेलच. याचा व्यवहार साधारणपणे भ्रम, भ्रांती किंवा याच प्रकारच्या अर्थाने केला जातो, परंतु हा त्याचा काही वास्तविक अर्थ नाही. मायावाद त्या स्तंभापैकी एक आहे ज्यावर वेदांताची स्थापना झाली, म्हणून त्याचा योग्य अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. मी तुम्हाला थोड्या धैर्याने ऐकून घेण्याची प्रार्थना करतो, कारण की मला भीती वाटते की उगीच तुम्ही मायाच्या सिद्धांताला चुकीने समजू नये. वैदिक साहित्यात माया शब्दाचा प्रयोग भ्रांतीच्या अर्थाने दिसतो. हाच माया शब्दाचा सर्वात जुना पुरातन अर्थ आहे, परंतु त्यावेळी यथार्थ मायावाद तत्वाचा उदय झाला नव्हता. आम्ही वेदामध्ये या प्रकारची वाक्य पाहतो की इंद्राने मायेद्वारा नाना रूपे धारण केली. इथे माया शब्द इंद्रजाल किंवा त्या प्रकारच्या अर्थाने प्रयोग केलेला सापडतो. यानंतर काही काळपर्यंत माया शब्दाचा प्रयोग एकदम लुप्त झाला होता, परंतु यामध्ये त्या शब्दाद्वारा प्रतिपादित जो अर्थभाव होता तो क्रमशः परिपुष्ट होत होता. नंतर आम्ही पाहतो की एक प्रश्न विचारला गेला, आम्ही या विश्वाच्या रहस्याला का बरे समजू शकत नाही? आणि त्याचे उत्तर दिले गेले, ते फार अर्थपूर्ण आहे. आम्ही सर्व फालतू बकवास करतो, इंद्रिय सुखानेच संतुष्ट व वासनांच्या मागे पळत राहतो. यामुळे या सत्याला आम्ही जणू धुक्याने झाकून ठेवले आहे. इथे माया शब्दाचा प्रयोग मुळीच झालेला नाही, पण त्यातून हा भाव प्रकट झाला की आमच्या अज्ञानामुळे धुक्यासारखे काही या सत्याच्या व आमच्यामध्ये आले आहे. यानंतर बऱ्याच काळाने एक अपेक्षाकृत आधुनिक उपनिषदात माया शब्द पुन्हा पाहावयास मिळतो, पण मध्यंतरात त्याचे रूप बरेचसे बदलले. त्याच्यासोबत कितीतरी नवे अर्थ चिकटले गेले. नाना प्रकारच्या मतमतांतराचा प्रचार झाला, त्याची पुनरुक्ती झाली आणि शेवटी मायाविषयक धारणाने एक स्थिर असे रूप धारण केले. आम्हाला श्वेताश्वतर उपनिषदात वाचावयास मिळते की मायालाच प्रकृती समजा आणि माई म्हणजे मायाशासकाला महेश्वर जाणा. भगवान शंकराचार्य यांच्या पूर्ववर्ती दार्शनिकांनी या माया शब्दाचा विभिन्न अर्थाने प्रयोग केला आहे. बौद्धांनीही मायावादाचा उपयोग केला, परंतु बौद्धाच्या मताने हा बराचसा विज्ञानवादात परिणत झाला होता. हिंदू जेव्हा म्हणतात की संसार मायामय आहे, तेव्हा साधारण मनुष्याची ही धारणा होती की संसार हा एक भ्रम आहे. या प्रकारच्या व्याख्येला काही आधार आहे. बौद्ध दार्शनिकांच्या एका श्रेणीचे दार्शनिक बाह्य जगाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाहीत, परंतु वेदांत मायेचे हे अंतिम रूप विकसित आहे. तो तर न विज्ञानवाद आहे, न यथार्थवाद आणि न कोणत्याही प्रकारचा सिद्धांत. ते केवळ तथ्यांचे सहज असे वर्णन आहे. आम्ही काय आहोत आणि आमच्या चारी बाजूला आम्ही काय पाहतो? मी तुम्हाला पूर्वी सांगितले की ज्या पुरुषापासून वेद निर्माण झाले त्यांचे मन मूळ तत्वानुसार तसेच आविष्कारात लागलेले होते. या तत्वांच्या अनुशीलनासाठी जणू त्यांना वेळ मिळाला नाही आणि त्यांनी प्रतीक्षाही केली नाही. ते तर वस्तूच्या अंतस्थापर्यंत पोहोचण्यात व्यग्र होते. या जगताहून वेगळी वस्तू जणू त्यांना बोलावत होती. ते काही अधिक प्रतीक्षा करू शकत नव्हते. उपनिषदात यत्र तत्र आज ज्याला आम्ही आधुनिक विज्ञान म्हणतो त्या विषयांच्या गोषवाऱ्याचे प्रतिपादन बरेचसे मोठे भ्रमात्मक मिळते, पण तरीही त्याचे मूळ सिद्धांत अगदी बरोबर आहेत. त्याचे मूलतत्व आणि विज्ञानाचे मूलतत्व यात काही फरक नाही. उदाहरणार्थ, आधुनिक विज्ञानाचा इथर अर्थात आकाशविषयक नवीन सिद्धांत उपनिषदात आधुनिक विज्ञानाचा इतर सिद्धांतापेक्षा अधिक विकसित स्वरूपात विद्यमान आहे, परंतु तो फक्त मूल सिद्धांतापर्यंतच सीमित राहिला. या आकाश तत्वाच्या कार्याच्या व्याख्या करण्यात त्यांनी अनेक चुका केल्या. ते सर्वव्यापी प्राणतत्व, जगाचे समस्त जीवन, ज्याची केवळ विविध अशी अभिव्यक्ती आहे, ते वेदात ब्राह्मण या भागामध्ये सापडते. संहिताच्या एका लांबलचक मंत्रात समस्त जीवनशक्तीच्या विकासाच्या प्राणाची प्रशंसा केली गेली आहे. बहुतेक तुम्हा लोकात काही जणांना हे समजल्यावर आनंद होईल की या पृथ्वीवर जीवांच्या उत्पत्तीच्या संबंधी काही युरोपीय वैज्ञानिकांचे जे सिद्धांत आहेत, बरेचसे तसेच सिद्धांत वैदिक दर्शनात मिळतात. तुम्ही सर्वजण निश्चित जाणतात की जीव अन्य ग्रहावरून संक्रमित होऊन पृथ्वीवर येतो
या प्रकारचे एक मत प्रचलित आहे. काही वैदिक दार्शनिकांचे हे निश्चित मत आहे की जीव या प्रकारे चंद्रलोकाहून पृथ्वीवर येतो. मूलतत्वांच्या संबंधात आम्ही पाहतो की वैदिक विचारक व्यापक आणि सामान्यकृत सिद्धांताची व्याख्या करण्यात अतिशय साहसी आणि आश्चर्यजनक निर्भीड होते. बाह्य जगाने या विश्वाच्या रहस्याचे समाधान त्यांना यथासंभव संतोषजनक मिळाले आणि या प्रकारे त्यांनी जेवढ्या मूलसिद्धांताचा आविष्कार केला होता त्याने सर्व जगताच्या रहस्याची योग्य अशी मीमांसा होऊ शकली नाही. तेव्हा आधुनिक विज्ञानाचे सविस्तर कार्यसुद्धा त्याची मीमांसा करण्यात अधिक काही सहाय्यक होऊ शकणार नाही हे सांगण्याची गरज नाही. जेव्हा प्राचीन काळी आकाशतत्व विश्वरहस्याचा भेद उकलण्यात समर्थ झाले नाही तेव्हा त्याचे सविस्तर अनुशीलनही आम्हाला सत्याकडे काही जास्त अग्रेसर करू शकत नाही. जर हे सर्वव्यापी प्राणतत्व विश्वाचे रहस्य उलगडण्यात असमर्थ असेल तर त्याचे विस्तृत अनुशीलन निरर्थक आहे. कारण की गोषवाऱ्याचे मौलिक तत्वाचे संबंधित काहीही परिवर्तन करू शकत नाही. माझ्या म्हणण्याचे तात्पर्य हे आहे की तत्वानुशीलनामध्ये हिंदू दार्शनिक आधुनिक विद्वानाप्रमाणेच किंबहुना कधीकधी त्यांच्याहून अधिक साहसी होते. त्यांनी अनेक व्यापक आणि भव्य सिद्धांताचा आविष्कार केला आणि त्यांच्या ग्रंथात या प्रकारचे अनेक सिद्धांत विद्यमान आहेत ज्यांना वर्तमान विज्ञान आजपर्यंत परिकल्पनांच्या रूपातही प्राप्त करू शकले नाही. उदाहरणार्थ ते केवळ आकाशतत्वापर्यंत जाऊन थांबले नाहीत तर आणखी पुढे जाऊन मनालाही एका सूक्ष्मतर आकाश रूपात वर्गीकृत केले. पुन्हा त्याहूनही वेगळ्या त्यांनी आणखी अधिक सूक्ष्म आकाशाची प्राप्ती केली. पण तेही समाधानी नव्हते. त्यामुळे समस्येचे समाधान झाले नाही. बाह्य जगतासंबंधी कितीही ज्ञान होई नका पण त्यांनी रहस्याचा भेद उकलू शकत नाही. परंतु वैज्ञानिक म्हणतो, अरे आम्ही आता तर कुठे जाणण्यास सुरुवात केली, जरा काही हजार वर्षे थांबा, पाहाल आपल्याला समाधान मिळेल. परंतु वेदांतवादींनी तर निसंदिग्ध रूपाने मनाच्या ससीमतेला प्रमाणित केले. म्हणून ते उत्तर देतात, नाही, सीमेच्या बाहेर जाण्याची मनाची शक्तीच नाही. मन हे देश, काल आणि निमित्त या चार भिंतीबाहेर जाऊ शकत नाही. ज्याप्रमाणे कोणीही व्यक्ती आपल्या सत्तेला ओलांडून जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे देश आणि कालाच्या नियमाने जी सीमा उभी केली आहे त्याच्यावर अतिक्रमण करण्याची कुणातही क्षमता नाही. देश, काल, निमित्त यासंबंधी रहस्य उलगडण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे. कारण की याचा प्रयत्न करताना त्या तिघांची सत्यता स्वीकार करावी लागेल. मग हे कशा प्रकारे शक्य आहे आणि असे झाल्यावर मग जगाच्या अस्तित्वाचे कथनाचा काय अर्थ आहे? या जगाचे अस्तित्व नाही, जग मिथ्या आहे. याचा अर्थ काय आहे? याचा हाच अर्थ की त्याचे निरपेक्ष अस्तित्व नाही. माझ्या, तुमच्या किंवा इतर सर्वांच्या मनाच्या संबंधात त्याचे अस्तित्व केवळ सापेक्ष आहे. आम्ही पंच ज्ञानेंद्रियाद्वारा जगाला प्रत्यक्ष रूपात पाहतो. जर आम्हाला आणखी एक इंद्रिय असते तर आम्ही यात आणखी काही अधिक प्रत्यक्ष पाहिली असते. तसेच आणखी अधिक इंद्रिय संपन्न झाल्यावर आम्ही याला अजूनही वेगळ्या रूपात पाहिले असते. म्हणजेच याची यथार्थ सत्ता नाही, याची अपरिवर्तनीय, अचल, अनंत सत्ता नाही. पण याला अस्तित्व शून्य किंवा असत्यही म्हणू शकत नाहीत. कारण की हे तर वर्तमान आहे आणि यात तसेच याच्या माध्यमातून आम्ही कार्य करतो. हे सत आणि असत यांचे मिश्रण आहे. सूक्ष्म तत्वांपासून जे जीवनातील साधारण दैनिक स्थूल कार्यापर्यंत पर्यालोचना केल्यावर आम्ही पाहतो की आमचे सर्व जीवन एक विरोध आहे. सत आणि असतचे मिश्रण आहे. ज्ञानाच्या क्षेत्रातही हे विरुद्ध भाव दिसतात. असे वाटते की मनुष्याला जर जाणावेसे वाटले तर समस्त ज्ञान मिळवू शकतो. पण 2-4 पावले चालल्यावर त्याला एक अशी अभेद्य भिंत दिसते की जिला ओलांडून जाणे त्याच्या क्षमतेच्या बाहेर असते. त्याचे सर्व कार्य या परिघाला कधी ओलांडू शकत नाही. त्याचे आंतरिक व प्रियतम रहस्य त्याला समाधानासाठी रात्रंदिवस उत्तेजित करीत राहते, त्याला आवाहन देत असते. पण त्याचे समाधान करण्यात तो असमर्थ आहे. कारण की बुद्धीच्या बाहेर कुणी जाऊ शकत नाही. तरीही त्या इच्छेची मुळे त्याच्या आत खोलवर गेलेली आहेत आणि त्याचे दमन आणि नियमन केवळ एकच मंगलमय मार्ग आहे. हेही आम्ही चांगल्या रीतीने जाणतो. आमच्या हृदयाचे प्रत्येक स्पंदन, प्रत्येक निश्वासाबरोबर आम्हाला स्वार्थी होण्याचा आदेश देते. पण दुसरीकडे एक अपार्थिव शक्ती म्हणते की केवळ निस्वार्थतेमध्येच मंगलाचे साधन आहे. जन्मतःच प्रत्येक मूल आशावादी असते.
ते केवळ सोनेरी स्वप्न पाहते. तरुणपणी ते अधिक आशावादी बनते. मृत्यू, पराजय किंवा अधोगती नावाची कोणती वस्तू आहे ही गोष्ट पुन्हा युवकाला समजणे कठीण आहे. नंतर वृद्धत्व येते आणि जीवन केवळ एक ध्वंस अवशेषामध्ये शिल्लक राहते. सोनेरी स्वप्ने हवेत उडून जातात आणि मनुष्य निराशावादी होतो. प्रकृतीचा थपडा खाऊन आम्ही केवळ याप्रमाणे दिशाहीन व्यक्तीप्रमाणे एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे पळत राहतो. या संबंधी मला बुद्धाचे जीवन, ललित विस्तार यामधील एक प्रसिद्ध गाणे आठवते. या प्रकारचे त्यामध्ये वर्णन आहे की बुद्ध देवाने मनुष्य जातीच्या रूपात जन्म घेतला, परंतु राजप्रासादाच्या विलासितेमध्ये स्वतःला विसरले. तेव्हा त्यांना जागवण्यासाठी देवकन्यांनी एक गीत गायले, ज्याचा मतितार्थ या प्रकारे आहे. आम्ही एका प्रवाहात वाहत चाललो आहोत. आम्ही अविरत रूपाने परिवर्तित होत आहोत. कुठेच निवृत्ती नाही, कुठेच विराम नाही. याप्रमाणेच आमच्याही जीवनाला विराम माहीत नाही, अविरत चालतच असते. तेव्हा मग उपाय काय आहे? ज्याच्याजवळ खाण्यापिण्याची सामग्री आहे तो आशावादी बनतो आणि म्हणतो, भीती उत्पन्न करणाऱ्या दुःखाच्या गोष्टी मला सांगू नका. संसारातील दुःख कष्टाच्या गोष्टी सांगू नका. त्याच्याजवळ जाऊन जर तुम्ही म्हणाल की सर्व शुभ आहे, तर तो म्हणेल, खरोखरच मी मजेत आहे. हे बघा, किती सुंदर घरात राहतो मी. मला भूक किंवा थंडीची काही भीती नाही. म्हणून माझ्यासमोर असे भयावह चित्र आणू नका. पण दुसरीकडे अजून किती लोक असे आहेत की जे थंडी आणि कुपोषणाने मरत आहेत. त्यांच्याजवळ जाऊन जर म्हणाल की सर्व शुभ आहे, तर ते तुमची गोष्ट ऐकणार नाहीत. ते सर्व जीवन दुःख कष्टाने घालवत आहेत. त्याच्यासाठी सुख, सौंदर्य आणि शुभ कसले? ते तर म्हणतील, नाही, आम्ही या सर्वांवर विश्वास ठेवत नाही. जीवन केवळ रडणे आहे, केवळ दुःख आहे. बस, आम्ही याप्रमाणे आशावादातून निराशावादात झोके घेत आहोत. यानंतर मृत्यूरूपी भयावह सत्य येते. सर्व संसार मृत्यूकडे जात आहे. सर्व मरतात. आमची सर्व प्रगती, आमचे व्यर्थ अवडंबरपूर्ण कार्यकलाप, आमची समाज सुधारणा, आमची विलासिता, आमचे ऐश्वर, आमचे ज्ञान, या सर्वांची गती केवळ मृत्यू आहे. यापेक्षा जास्तीची गोष्ट आणखी कुठलीच नाही. नगरावर नगर बनतात आणि नष्ट होतात. साम्राज्यावर साम्राज्य उठतात आणि पतनाच्या गर्तेत सामावून जातात. ग्रह इत्यादी ठिकऱ्या ठिकऱ्या होऊन विभिन्न ग्रहांच्या वायूंच्या लहरींनी इकडे तिकडे विखरून जात आहेत. याप्रमाणेच अनादिकालापासून चालत आले आहे. या सर्वांचे शेवटी लक्ष काय आहे? मृत्यू. मृत्यूच सर्वांचे लक्ष आहे. तेच जीवनाचे लक्ष आहे. सौंदर्याचे लक्ष आहे, ऐश्वर्याचे लक्ष आहे, शक्तीचे लक्ष आहे. एवढेच नव्हे तर धर्माचेही लक्ष आहे. साधू आणि पापी दोघेही मरतात. राजा आणि भिक्षुक दोघेही मरतात. सर्वांना मृत्यू मिळतो. तरीही जीवनाच्या प्रती ही प्रबल आसक्ती विद्यमान आहे. आम्ही का या जीवनाबद्दल आसक्त आहोत? का आम्ही याचा त्याग करीत नाही? ही आम्ही जाणत नाही आणि हीच माया आहे. माता खूप प्रयत्नाने मुलाचे संगोपन करते. तिचे सर्व मन, प्राण, सर्व जीवन जणू त्या मुलाच्या केंद्रस्थानी राहते. मूल मोठे झाल्यावर, तारुण्यावस्थेत गेल्यावर आणि जर दुराचारी व पशुसारखा होऊन दररोज आपल्या मातेला मारपीट करू लागला, तरीही माता मुलाला चिकटून राहते. जेव्हा त्याची विचारशक्ती जागी होते, तेव्हा ती त्याला प्रेमाचे पांघरून घालते. परंतु ती हे जाणत नाही की हे प्रेम नाही, एका अज्ञात शक्तीने तिच्या स्नायूवर अधिकार केलेला आहे. ती त्याला दूर करू शकत नाही. ती कितीही का प्रयत्न करेना, या बंधनाला ती तोडू शकत नाही आणि हीच माया आहे. आम्ही सर्वजण सुवर्णाच्या शोधात पळत असतो. सर्व विचार करतात की ते आम्हाला मिळेल. प्रत्येक विचारशील व्यक्ती बघते की हे सुवर्ण मिळण्याची शक्यता 2 कोटी लोकांपैकी एकापेक्षा जास्त कुणाला मिळण्याची नाही. तरीही प्रत्येक मनुष्य त्यासाठी कठोर संघर्ष करतो. बस, हीच माया आहे. या विश्वामध्ये मृत्यू गर्वाने मान उंच करून रात्रंदिवस फिरतो आहे. पण त्याबरोबरच आम्ही विचार करतो की आम्ही सदैव जीवित राहू. एकावेळी राजा युधिष्ठिराला हा प्रश्न विचारला होता, या पृथ्वीवर सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कोणती? युधिष्ठिराने उत्तर दिले, आमच्या चारी बाजूला लोक मरत आहेत, तरीही जे जिवंत आहेत ते असे समजतात की ते कधीही मरणार नाहीत. बस, हीच माया आहे. आमच्या बुद्धीत, आमच्या ज्ञानात हेच काय, आमच्या जीवनातील प्रत्येक घटनेमध्ये हे प्रचंड विरुद्ध भाव दिसतात. सुख दुःखाचा पाठलाग करते व दुःख सुखाचा पाठलाग करते.
एक सुधारक उठतो व एखाद्या राष्ट्राचे दोष दूर करू इच्छितो, पण त्यापूर्वी ते दोष दूर होत नाहीत तर हजारो दुसरे दोष उत्पन्न होतात. हे केवळ पडक्या घरासारखे आहे. तुम्ही त्याचा एक भाग दुरुस्त करा की दुसरा भाग पडायला लागतो. भारतात आमचे समाजसुधारक जीवनभर विधवांचे स्वरूपदोष याविरुद्ध आवाज उठवतात आणि त्याला दूर करण्याचा प्रयत्न करतात. तर पाश्चात्य देशामध्ये विवाह न होणे हाच मोठा दोष आहे. एका बाजूला विवाहिताचे कष्ट दूर करण्यास मदत करावी लागेल, तर दुसऱ्या बाजूने विधवांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करावा लागणार. हे तर केवळ जुन्या गंड आजाराप्रमाणे आहे. त्याला डोक्यातून घालवावे तर कमरेवर उठतात, कमरेतून घालवावे तर पायात उतरतात. सुधारक उठतात आणि शिक्षण देतात की विद्या, धन, संस्कृती काही निवडक माणसांच्या हातात राहायला नको, आणि ते त्याला सर्वसाधारणांपर्यंत पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. शक्य आहे. यामुळे काही लोक जास्त सुखी होतील, पण जसजसे ज्ञान वाढते तसतसे शारीरिक सुखही कमी व्हायला लागते. सुखाचे ज्ञान आपल्यासोबत दुःखाचेही ज्ञान आणते. तेव्हा आम्ही कोणत्या मार्गाचा अवलंब करावा? आम्ही लोक जे काही थोडे सुख भोगतो, दुसऱ्या जागी त्यामुळे तितक्याच प्रमाणात दुःख उत्पन्न होते. बस हाच नियम आहे. सर्व वस्तूवरही हाच नियम लागू होतो. जो तरुण आहे, ज्याचे रक्त गरम आहे, ते या गोष्टीला बहुतेक स्पष्ट रूपाने समजणार नाहीत, पण ज्याचे केस उन्हाने पांढरे झाले, आपल्या जीवनात ज्यांनी वारे आणि वादळे पाहिली आहेत, ते सहजपणे समजू शकतील की हीच माया आहे. रात्रंदिवस या गोष्टी घडत आहेत, पण यांचे योग्य समाधान करणे अशक्य आहे. असे का बरे होते? या प्रश्नाचे उत्तर मिळणे संभव नाही, कारण की प्रश्नच तर्कसंगत नाही. ज्या गोष्टी घडत आहेत त्यात ना कसे अथवा न का. आम्ही केवळ एवढेच जाणतो की ते आहे आणि त्यात आमचा कुठलाही हात नाही, इथंपर्यंत की त्याची धारणा करणे, आपल्या मनात त्याचे नीटनेटके चित्र काढणेही आमच्या शक्तीच्या बाहेर आहे. तेव्हा आम्ही कसे काय ते सोडवणार? तर या संसाराच्या गतीच्या तथ्यात्मक वर्णनाचे नाव माया आहे. बहुतेक लोक ही गोष्ट ऐकून भयभीत होतात. आम्हाला साहसी व्हावे लागेल. घटनांवर पडदा टाकणे रोगाचा प्रतिकार नाही. कुत्र्यांनी पाठलाग केल्यावर जसा ससा आपल्या तोंडाला पायात लपवून सुरक्षित समजून बसतो, त्याच प्रकारे आम्ही लोकही आशावादी होऊन अगदी त्याच सशाप्रमाणे आचरण करतो. पण हा काही उपाय नाही. दुसरीकडे सांसारिक जीवनाची प्रचुरता, सुख आणि स्वच्छंदता भोगणारी या मायावादासंबंधी फार मोठा विरोध करतात. या देशात म्हणजे इंग्लंडमध्ये निराशावादी होणे फार कठीण आहे. सर्वजण मला म्हणतात, विश्वाचे कार्य किती सुंदर चालले आहे, संसार किती उन्नतीशील आहे, परंतु त्यांचे स्वतःचे जीवनच त्यांचा संसार आहे. एक जुना प्रश्न निर्माण होतो की ईसाई धर्मच एकमात्र धर्म आहे का? यामुळे की ईसाई धर्माला मानणारे सर्व राष्ट्र समृद्धशील आहेत, पण या प्रकारच्या युक्तिवादाने हा सिद्धांत स्वयंच भ्रामक सिद्ध होतो. कारण की इतर राष्ट्रांचे दुर्भाग्यच ईसाई धर्मावलंबी राष्ट्रांचे समृद्धीचे कारण आहे, आणि कुणा एकाचे सौभाग्याशिवाय तो दुसऱ्याचे रक्त पिणारा होत नाही. जर सर्व पृथ्वी ईसाई धर्माला मानणारी बनेल, तेव्हा तर भक्ष्यस्वरूप दुसरे राष्ट्र न राहण्याने ईसाई राष्ट्र स्वतःच दरिद्र होऊन जाईल. म्हणजेच ही युक्ती आपले खंडन करते. पशु उद्भिजावर जिवंत राहतात, मनुष्य पशूंवर, आणि सर्वात वाईट गोष्ट ही आहे की मनुष्य एक दुसऱ्यावर जिवंत राहतो, बलवान दुर्बलावर. बस असेच सर्वत्र होत आहे आणि हीच माया आहे. याचे समाधान तुम्ही कसे करता? आम्ही दररोज एक नवी युक्ती ऐकतो. कुणी कुणी सांगतात की शेवट सुखाचा होईल. या प्रकारची संभावना तर अत्यंत संशयास्पद. तरीही माना की आम्ही ही गोष्ट स्वीकारली. तर आता प्रश्न हा की शुभाच्या साधनेसाठी केवळ पैशाचिक उपायच आहेत का? पैशाचिक रीतीला सोडून काय शुभाने शुभ होऊ शकत नाही? वर्तमान मनुष्याचे वंशज सुखी होतील, परंतु यावेळच्या भीषण दुःख कष्ट असण्याची गरज का आहे? याचेही समाधान नाही. हीच माया आहे. नंतर आम्ही बहुधा अशा ऐकतो की विकासाची ही विशेषता आहे की ते क्रमाने अशुभाला दूर करत जाईल, आणि संसारातून अशुभाचे हे प्रकार क्रमाने नष्ट झाल्यावर शेवटी फक्त शुभच शुभ राहील. ही गोष्ट ऐकण्यास चांगली वाटते. या संसारात ज्यांच्याजवळ कोणत्याच गोष्टीचा अभाव नाही, ज्यांना रोज घाम गाळावा लागत नाही, ज्यांना क्रमविकासाच्या जात्यात भरडावे लागत नाही, त्या लोकांच्या अहंकाराला या प्रकारचे सिद्धांत वाढवू शकतात, आणि त्यांच्यासाठी हे सिद्धांत खरोखर
अत्यंत हितकर आणि शांतीप्रद आहेत. साधारण जनता कष्ट भोगेल त्यांना त्याचे काय? जे सर्व मेले त्यांच्यासाठी त्यांनी का झुरावे? ठीक आहे, पण ही युक्ती आधीपासून अंतापर्यंत भ्रमाची आहे. पहिली तर या लोकांनी कोणत्याही आधाराशिवाय अशी धारणा केली की संसारात अभिव्यक्त शुभ आणि अशुभ दोन्हीही बिलकुल निरपेक्ष सत्य आहे. आणि दुसरी यापेक्षाही अधिक दोषपूर्ण धारणा तर ही की शुभाचा परिणाम क्रमाने वाढत आहे व अशुभ क्रमाक्रमाने कमी होत आहे. म्हणजेच एक वेळ अशी येईल की जेव्हा अशुभ कमी कमी होत जाऊन शेवटी शून्य होईल आणि केवळ शुभच राहील. असे म्हणणे सरळ आहे, पण हे प्रमाणित केले जाऊ शकते का की अशुभ परिमाणात कमी होत आहे? काय अशुभाचीही क्रमाने वृद्धी होत नाही का? उदाहरणार्थ, एका जंगली माणसाला घ्या. तो मनावर संस्कार करणे जाणत नाही, एक अक्षरही वाचू शकत नाही, लिहिणे कशास म्हणावे ते कधी त्याने ऐकलेच नाही. जर त्याला एखादी खोल जखम झाली तरीही तो लवकर चांगला होतो, पण आम्ही मात्र साधे खर्चटले तरी लगेच मरतो. मशीनमुळे वस्तू सुलभ आणि स्वस्त होत जात आहेत. त्याने उन्नती व विकासाच्या मार्गातील अडचणी दूर होतात, पण त्याबरोबरच एक धनवान होण्यासाठी लाखो लोक भरडले जातात. तिकडे एक धनवान होण्यासाठी इकडे हजारो लोक दारिद्र्याहून दरिद्री केले जात आहेत आणि असंख्य मानवसमूहाला गुलाम बनवले जात आहे. संसाराची नीतीच अशी आहे. पाशवी प्रकृतीचा मनुष्य इंद्रियाने जिवंत राहतो, पण त्याला पुरेसे भोजन मिळाले नाही तर तो दुःखी होतो. जर त्याचे शरीर अस्वस्थ झाले तर तो स्वतःला अभागी समजतो. इंद्रियातूनच त्याचे सुखदुःखाचा आरंभाने अंत होतो. जसजसा तो उन्नती करतो, जसजशा त्याच्या सुखाच्या सीमारेषा रुंदावतात, तसतसे त्याचे दुःखही त्याच प्रमाणात वाढते. जंगलात राहणारा मनुष्य ईर्ष्या करणे, कचेरीत जाणे, नियमित रूपाने कर भरणे, समाजाद्वारे निंदित होणे हे काही जाणत नाही. पैशाचिक मानव प्रकृतीतून उत्पन्न भीषण अत्याचाराने अहर्निश शासित होणे, जे एक दुसऱ्याच्या हृदयाचे अतिगुप्त भावांचे अन्वेषण करण्यात रत असणे, तेही तो जाणत नाही. तो जाणत नाही की भ्रांत ज्ञानाने संपन्न गर्विष्ठ माणूस कशा प्रकारे एखाद्या पशुपेक्षाही 1000 पटीने पैशाचिक स्वभावाचा बनतो. बस याच प्रकारे आम्ही जो इंद्रिय परायणतेहून वर जाऊ तो आमच्या सुखाचे अनुभव घेण्याची शक्ती वाढत जाते. नाडी आणखीही सूक्ष्म होऊन अधिक यंत्रणेचा अनुभव घेण्यास समर्थ होतात. सर्व समाजात आम्ही पाहतो की एक साधारण मूर्ख माणूस तिरस्कृत झाल्यावर एवढा दुःखी होत नाही, पण मारल्यावर मात्र नक्की दुःखी होतो. परंतु सभ्य पुरुष एक साधारणशी गोष्ट ही सहन करू शकत नाही. त्याच्या नाड्या एवढ्या सूक्ष्म झालेल्या असतात. त्यांची सुखानुभूतीची क्षमता वाढलेली असल्यामुळे त्यांचे दुःख वाढलेले असते. याने तर दार्शनिकांचे क्रमविकासवादाला मुळीच पुष्टी मिळत नाही. आम्ही आपली सुखी होण्याची शक्ती जेवढी वाढवतो, आमची दुःख भोगण्याची शक्तीही त्याच प्रमाणात वाढते. आणि माझे तर विनम्र मत आहे की आमची सुखी होण्याची शक्ती जर गणितीय क्रमाच्या नियमाने वाढत असेल तर दुःखी होण्याची शक्ती भूमितीच्या नियमाने वाढेल. जंगली माणूस समाजाच्या संबंधामध्ये जास्त काही जाणत नाही, परंतु उन्नतीशील लोक जाणतात की आम्ही जितके उन्नत होऊ, आमची सुखदुःखाचे अनुभव करण्याची शक्तीही तितकीच तीव्र होत जाईल आणि हीच माया आहे. याप्रमाणे आम्ही पाहतो की माया विश्वाची व्याख्या करण्यासाठी काही सिद्धांत नाही. ती विश्वाच्या वस्तुस्थितीचे केवळ वर्णन आहे. विरोधच आमच्या अस्तित्वाचा आधार आहे. सर्वत्र या प्रचंड विरोधातून आम्हाला जावे लागणार. जिथे शुभ आहे तिथेच अशुभही आहे. जिथे अशुभ आहे तिथे नक्कीच काहीतरी शुभ आहे. जिथे जीवन आहे तिथे मृत्यू सावलीप्रमाणे त्याचे अनुसरण करीत आहे. जो हसत आहे त्याला रडावेच लागेल आणि जो रडत आहे तो हसणारच. हा क्रम काही बदलू शकत नाही. आम्ही जरी अशा स्थानाची कल्पना केली की जिथे सर्व शुभ राहील, अशुभ नाही, जिथे केवळ आम्ही हसत राहू, रडणार नाही, पण वस्तुस्थितीच्या स्वभावानुसार या प्रकारचे असणे असंभव आहे. कारण की शक्ती समान रूपाने सर्वत्र विद्यमान आहे. जिथे आम्हाला हसवण्याची शक्ती आहे तिथे पुन्हा रडवणारीही शक्ती आहे. जिथे सुख उत्पन्न करणारी शक्ती विद्यमान आहे तिथे दुःख देणारी शक्ती ही दडलेलीच आहे. म्हणून वेदांत दर्शन आशावादीही नाहीत आणि निराशावादीही नाहीत. ते दोन्हीही वादाचा प्रचार करतात. सर्व घटना ज्या रूपात घडतात ते त्यांना त्याच रूपात ग्रहण करतात. त्यांच्या मतानुसार हे विश्व शुभ आणि अशुभ,
सुख आणि दुःख यांचे मिश्रण आहे. एकाला वाढवले तर दुसरा त्याच्यासोबत अनिवार्य रूपाने वाढणारच. केवळ सुखाचे विश्व किंवा दुःखाचे विश्व असे काही असू शकत नाही. या प्रकारची धारणाच स्वतः विरोधी आहे. परंतु या प्रकारचे मत व्यक्त करून आणि या विश्लेषणाद्वारा वेदाने या महान रसाला उघड केले आहे की शुभ आणि अशुभ हे दोन्हीही वेगवेगळ्या सत्ता नाहीत. या विश्वात अशी कोणतीच वस्तू नाही जिला केवळ शुभ किंवा अशुभ असे म्हणता येते. एकच घटना जी आज शुभदायक वाटते उद्या अशुभदायी वाटू शकते. एकच वस्तू जी एखाद्या व्यक्तीला दुःखी करते ती दुसऱ्याला सुखी करू शकते. जो अग्नी मुलाला जाळतो तोच भुकेने मरणाऱ्या व्यक्तीला स्वादिष्ट भोजनही तयार करू शकतो. ज्या स्नायुमंडळाने दुःखाची संवेदना आमच्या आत पोहोचते सुखाची संवेदनाही त्याच्याचद्वारा आतमध्ये जाते. अशुभाला दूर करावेसे वाटल्यास शुभालाही दूर करावे लागेल. याशिवाय दुसरा काही उपाय नाही. मृत्यूला दूर करण्यासाठी जीवनालाही दूर करावे लागेल. मृत्यूहीन जीवन आणि दुःखहीन सुख या गोष्टी परस्पर विरोधी आहेत. यातून कुणालाही एकट्याला मिळवता येऊ शकत नाही. कारण की यातील प्रत्येक एकाच वस्तूच्या विभिन्न अभिव्यक्ती आहेत. काल जे शुभदायी वाटत होते आज तसे वाटत नाही. जेव्हा आम्ही व्यतीत केलेल्या जीवनावर नजर टाकली तर वेगवेगळ्या वेळी आपण आपल्या आदर्शाची आलोचना केली तर या गोष्टीची सत्यता आम्हाला लगेच दिसू लागते. एक वेळ होती की जेव्हा शक्तिशाली घोड्यांची जोडी हाकवणे हाच माझा आदर्श होता. आता तशी माझी इच्छा होत नाही. लहानपणी विचार करीत होतो की जर मी अमुक मिठाई बनवू शकेन तर मी पूर्ण सुखी होईल. नंतर विचार करीत होतो की पत्नी पुत्र आणि पुरेसे धन असले तर मी सुखी होईल. आता लहानपणाच्या गोष्टी आठवून हसायला येते. वेद सांगतात की एक दिवस असा जरूर येईल जेव्हा आम्ही मागे वळून पाहू आणि त्या आदर्शावर हसू ज्यामुळे आपल्या या क्षुद्र व्यक्तित्वाचा त्याग करताना आमच्यात भयाचा संचार होतो. सर्वच जण आपल्या आपल्या देहाच्या रक्षणात व्यस्त आहेत. कोणीही त्याला सोडू इच्छित नाही. आम्ही विचार करतो की या देहाचे यथेच्छ वेळापर्यंत रक्षण केल्याने आम्ही सुखी होऊ. पण वेळ आल्यावर आम्ही या गोष्टीवरही हसणार. म्हणजेच जर आमची आजची अवस्था सतही नाही व असतही नाही दोघांचे मिश्रण आहे. दुःखही नसावे व सुखही नसावे पण दोघांचे मिश्रण असावे. म्हणजेच जर आम्ही असे निराशाजनक अंतर्विरोधाच्या स्थितीत असल्यास तर मग वेदांत तसेच अन्य दर्शनशास्त्र आणि धर्ममत इत्यादींची काय आवश्यकता आहे आणि सर्वोपरी शुभकर्म इत्यादी करण्याचे प्रयोजन काय आहे हाच प्रश्न मनात येतो. जर हे सत्य आहे की तुम्ही अशुभ केल्याशिवाय शुभ करू शकत नाही आणि सुख उत्पन्न करण्याचा प्रयत्न केल्यावरही घोर दुःख ठेवलेलेच असते तर लोक तुम्हाला विचारतील शुभ करण्याची आवश्यकताच काय. याचे उत्तर हे आहे की प्रथम तर आम्हाला दुःख कमी करण्यासाठी कर्म करायला पाहिजे. कारण की स्वयं सुखी होण्याचा तोच एकमात्र उपाय आहे. आमच्यातील प्रत्येक जण आपापल्या जीवनात उशिरा का होईना या गोष्टीची यथार्थता समजून घेतात. काही तीक्ष्ण बुद्धीचे लोक लवकर समजून घेतात तर मंद बुद्धीचे लोक थोडे उशिराने. मंद बुद्धीचे कठोर यातना भोगल्यानंतर त्यांना समजते तर तीक्ष्ण बुद्धीवाल्यांना थोड्याशा यातना भोगल्यानंतर. आणि दुसरे जरी आम्हाला माहीत आहे की अशी वेळ कधीच येणार नाही की जेव्हा हे सर्व विश्व केवळ सुखाने भरलेले असेल आणि दुःख अजिबात राहणार नाही तरीही आम्हाला हे कार्य करावे लागणार आहे. अंतर्विरोधापासून वाचवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. या दोन्ही शक्ती शुभ आणि अशुभ जगाला जिवंत ठेवतील. आणि शेवटी एक दिवस असा येईल जेव्हा आम्ही स्वप्नातून जागे होऊ आणि हे सर्व मातीची घरे बनवणे बंद करू. खरोखर आम्ही चिरकाल इमले बांधण्यातच घालवत आहोत. आम्हाला हे शिक्षण घ्यावेच लागेल आणि त्यासाठी वेळही बराच लागेल. जर्मनीमध्ये या आधारावर असीमच ससीम झाले आहे. दर्शनशास्त्र रचण्याचा प्रयत्न केला गेला आहे. इंग्लंडमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रयत्न चालू आहेत. पण या सर्व दार्शनिकांच्या मतांचे विश्लेषण केल्यावर हेच मिळते की असीम आपल्याला या जगात व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि एक वेळ येईल की असे करण्यात यश मिळेल. फारच चांगले. आणि आम्ही असीम विकास अभिव्यक्ती इत्यादी दार्शनिक शब्दांचा प्रयोग केला. परंतु ससीम कशा प्रकारे असीमाला पूर्ण रूपाने व्यक्त करू शकतो या म्हणण्यास न्यायसंगत मौलिक आधार काय आहे हे प्रश्न दार्शनिक स्वभावता विचारू शकतात. निरपेक्ष आणि असीम केवळ उपाधीनेच हे जग होऊ शकते. जे काही इंद्रिय मन आणि बुद्धीच्या माध्यमातून येईल
त्याला स्वतःच सीमाबद्ध व्हावे लागेल. म्हणजेच ससीमाचे असीम होणे नितांत असंगत आहे असे होऊ शकत नाही. दुसरीकडे वेद म्हणतात, हे बरोबर आहे की निरपेक्ष किंवा असीम आपल्याला ससीम रूपात व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु एक अशी वेळ येईल की जेव्हा या प्रयत्नांना असंभव जाणून त्याला मागे ढकलावे लागेल. हे मागे ढकलणेच धर्माचा यथार्थ प्रारंभ आहे, ज्याचा अर्थ वैराग्य. आधुनिक माणसाला वैराग्याची गोष्ट सांगणे अत्यंत कठीण आहे. अमेरिकेत माझ्या संबंधी लोक म्हणतात की मी 5000 वर्षापर्यंत मृत आणि विस्मृत एका देशातून येऊन वैराग्याचा उपदेश देत आहे. इंग्लंडचे दार्शनिकही बहुधा असेच म्हणतात. पण हेही सत्य आहे की धर्माचा एकमात्र मार्ग हाच आहे. त्याग करा, विरक्त बना. येशूने काय सांगितले? जो माझ्यासाठी आपल्या जीवनाचा त्याग करेल तोच जीवनाला प्राप्त करेल. पूर्णतेच्या प्राप्तीसाठी त्यागच एकमेव साधन आहे. त्याचे ज्ञान त्यांनी वेळोवेळी दिले. अशी वेळ येते की जेव्हा अंतरात्मा या लांब विषादमय स्वप्नातून जागा होतो. मूल खेळणे सोडून आपल्या मातेच्या जवळ परतण्यासाठी अधीर होऊन जाते. तेव्हा या उक्तीची यथार्थता सिद्ध होते. काम्य वस्तूच्या उपभोगाने कधी वासनांची निवृत्ती होत नाही. उलट ग्रथाहुतीद्वारा अग्निसमान ती आणखी वाढत जाते. इंद्रिय विलास, बौद्धिक आनंद आणि जेवढे शक्य असेल मानवात्म्याचे उपभोग्य सर्व प्रकारच्या सुखाच्या संबंधात हे लागू होते. सर्व मिथ्या आहे, सर्व मायेच्या अधीन आहे, सर्व या जगाच्या बंधनात आहेत. आम्ही त्याच्यापासून दूर जाऊ शकत नाही. आम्ही त्याच्या आत जरी कितीही अनंत काळपर्यंत पळत राहिलो तरीही त्याचा अंत सापडू शकत नाही. आणि जेव्हा केव्हा आम्ही थोडे सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा दुःखाच्या राशी आमच्या डोक्यावर येऊन आदळतात. किती भयानक अवस्था आहे ही. जेव्हा मी यावर विचार करतो तर मी निसंदिग्ध रूपाने हा अनुभव करतो की हा मायावाद, हे कथन सर्व काही माया आहे याची हीच एकमेव योग्य व्याख्या आहे. या विश्वात दुःख किती आहे. जर तुम्ही वेगवेगळ्या देशात भ्रमण कराल तर तुम्हाला समजू शकेल की एक राष्ट्र आपल्या दोषांना दूर करण्याचा एका उपायाने प्रयत्न करीत आहे तर दुसरे राष्ट्र दुसऱ्या अन्य उपायाने. एकाच दोषाला वेगवेगळ्या राष्ट्रांनी वेगवेगळ्या उपायांनी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण कुणीही कृतकार्य होऊ शकले नाही. जरी काही स्थानी दोष कमी झाले असले तरी एखाद्या दुसऱ्या स्थानी दोषांची रास उभी राहते. बस असेच चालत राहते. हिंदूंनी आपल्या जातीय जीवनात सतीत्व धर्माला पुष्ट करण्यासाठी बालविवाहाच्या प्रचलनाने आपल्या संतानाला आणि हळूहळू सर्व जातीला अधोगामी केले आहे. पण ही गोष्ट मी स्वीकारू शकत नाही की बालविवाहाने हिंदू जातीला सतीत्व धर्माने विभूषित केले आहे. तुम्ही काय इच्छिता? जर जातीला सतीत्व धर्माने विभूषित करावे वाटते तर या भयानक बालविवाहाने सर्व स्त्री पुरुषांना शारीरिकदृष्ट्या दुर्बल बनवावे लागेल. दुसरीकडे काय तुमची परिस्थिती इंग्लंडपेक्षा काहीशी चांगली आहे? नाही, कारण की सतीत्वच राष्ट्राचे जीवन आहे. तुम्ही काय इतिहास वाचला नाही का की असतीत्व किंवा व्यभिचार देशाच्या मृत्यूचे पहिले लक्षण आहे. जेव्हा ते कोणत्या राष्ट्रात प्रवेश करते तर समजावे त्याचा विनाश जवळ आलेला आहे. या सर्व दुःखदायी प्रश्नांचे समाधान कुठे मिळेल? जर माता पिता आपल्या संततीसाठी वरवधूचे निर्वाचन करतील तर हा दोष कमी होऊ शकतो. भारतीय मुली भावुक होण्यापेक्षा अधिक व्यावहारिक असतात. त्यांच्या जीवनात मग कविता फार कमी राहतात. तरीही लोक स्वयं पती आणि पत्नीची निवड करतात. त्यानेही त्यांना काही जास्त सुख मिळत नाही. भारतीय नारी साधारणतः अधिक सुखी आहेत. पती आणि पत्नीमध्ये फार भांडणे होत नाहीत. दुसऱ्या बाजूला अमेरिकेत जिथे स्वाधीनता अधिक आहे सुखी परिवार फार कमी पाहावयास मिळतात. दुःख इथे तिथे सर्व जागी आहे. याने काय सिद्ध होते? हेच की या सर्व आदर्शांनी अधिक सुख मिळू शकत नाही. आम्ही सर्व सुखासाठी संघर्ष करीत आहोत, पण एक काही अधिक मिळवण्यापूर्वीच दुसरीकडे दुःख उपस्थित होते. तेव्हा आम्ही काही कोणते शुभ कार्य करू नये का? अवश्य करावे, आणि पहिल्यापेक्षा जास्त उत्साहाने आम्ही असे करावे. या गोष्टीच्या ज्ञानाने एवढेच होईल की आमची धर्मांधता कट्टरता नष्ट होईल. तेव्हा इंग्रज लोक हटधर्मी राहणार नाहीत आणि हिंदूच्याकडे बोट दाखवणार नाहीत. तेव्हा ते विभिन्न देशांचा रीतिरिवाजांचा आदर करणे शिकतील. धर्मांधता कमी होईल. यथार्थ कार्य अधिक होतील. धर्मांध माणूस अधिक कार्य करू शकत नाही. तो आपली 3/4 शक्ती व्यर्थ नष्ट करतो. जे धीर प्रशांत चित्त
कामाचे माणूस म्हणवले जातात तेच कर्म करतात. म्हणून या धारणेने कार्य केल्यास शक्ती जास्त वाढेल. हे जाणल्याने की वस्तुस्थिती अशी आहे की आमची तितिक्षा अधिक होईल. दुःख आणि अशुभ दृश्य आमचे संतुलन च्युत करू शकणार नाहीत आणि सावलीच्या मागे पळवू शकणार नाहीत. म्हणजेच हे समजल्यावर की विश्वाची गती तिच्या नियमानुसार अशी आहे, आम्ही सहिष्णू बनू. उदाहरणार्थ आम्ही म्हणू शकतो की जर सर्व मनुष्य सत होतील तर पशुसुद्धा क्रमाने मनुष्यत्व प्राप्त करून या अवस्थेतून जातील व वनस्पतींचीही अशीच गत होईल. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, ही विशाल नदी प्रबल वेगाने सागराकडे वाहत आहे आणि अशी वेळ येईल की जेव्हा नदीचे सर्व जलकण त्या अनंत सागराच्या वक्षस्थानी सामावून जातील. म्हणजेच हे निश्चित आहे की जीवनातील सर्व दुःख आणि क्लेश, आनंद आणि हास्य आणि रुदनासोबतच त्या अनंत सागराकडे प्रबल वेगाने प्रवाहित होत आहेत. आणि हा केवळ वेळेचा प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही, मी, उद्भिज आणि सामान्य जीवाणुकणापर्यंत जो जिथे आहे सर्व काही अनंत जीवनसागरात मुक्ती आणि ईश्वरापर्यंत येऊन पोहोचेल. मी पुन्हा एकदा सांगतो की वेदांताचा दृष्टिकोन न आशावादी आहे ना निराशावादी. ते असे म्हणत नाहीत की विश्व केवळ शुभ आहे किंवा केवळ अशुभ आहे. ते म्हणतात की आमचे शुभ आणि अशुभ दोन्हीही सममूल्य आहेत. हे दोघे अशाच प्रकारे मिळून मिसळून राहतात. संसार असाच आहे हे समजूनच तुम्ही धैर्याने काम करीत राहा. पण का आम्ही कर्म करावे? जर घटनाक्रमच या प्रकारचे असेल तर आम्ही काय करावे? आम्ही अज्ञेयवादी का होऊ नये? आजकालचे अज्ञेयवादीही तर म्हणतात की या समस्येचे काही समाधानच नाही. वेदांच्या भाषेत म्हणतील, या मायावादापासून सुटका नाही, संतुष्ट राहा आणि जीवनाचा उपभोग घ्या. पण इथेही एक चूक आहे, एक भयंकर चूक, एक अत्यंत असंगत भ्रम आहे. आणि तो हा आहे की जीवनातून काय समजता? काय जीवन या शब्दाने तुम्ही केवळ पंचेंद्रियांनी बद्ध जीवन समजतात? जर असे असेल तर आमच्यात आणि पशुत काहीच फरक नाही. परंतु मला विश्वास आहे की इथे बसलेल्यांपैकी एकही असा नाही ज्याचे जीवन संपूर्ण रूपाने केवळ इंद्रियांनी आबद्ध आहे. आमचे सुखदुःखाचे अनुभव, आमचे विचार आणि आमच्या आकांक्षाही तर आमच्या जीवनाचे अंग आहे. आणि त्या महान आदर्श, त्याची पूर्णत्वाकडे अग्रसर होण्याचा कठोर संघर्षही काय त्यालाच आम्ही जीवन समजतो. त्याचे एक महत्त्वपूर्ण उपादान नाही का? अज्ञेयवादी म्हणतात की जीवन जसे आहे तसेच त्याचा भोग घ्या. पण जीवनाचा अर्थ सर्वोपरी या आदर्शाकडे आणि हे अन्वेषण जीवनाचे सारच आहे की पूर्णतेकडे जाणे. आम्हाला त्यालाच मिळवायचे आहे. म्हणूनच आम्ही अज्ञेयवादी होऊ शकत नाही आणि संसार ज्या प्रकारे प्रतीत होत आहे आम्ही त्याला ग्रहण करू शकत नाही. अज्ञेयवादी तर जीवनाचे आदर्शात्मक उपादानाला सोडून उरलेल्या अंशालाच सर्वस्व मानतात. आणि अज्ञेयवादींचा दावा आहे की या आदर्शापर्यंत जाऊ शकत नाहीत म्हणून अवश्य त्याच्या अन्वेषणाचा त्याग करावा. बस या प्रकृतीला, या जगतालाच माया म्हणतात. सर्व धर्म या प्रकृतीच्या बंधनांना तोडण्याचा कमी जास्त प्रयत्न करीत आहेत. वाटल्यास देवाची उपासना असो, वाटल्यास प्रतीकांची उपासना असो, दार्शनिक विचारांद्वारा किंवा देवचरित्र, प्रेतचरित्र, साधुचरित्र, ऋषीचरित्र, महात्मा चरित्र अथवा अवतार चरित्राच्या साह्याने अनुष्ठित होऊन सर्व धर्मांचा विकसित असो वा अविकसित हेतू एकच आहे, सर्व सीमा ओलांडून पुढे जाणे. थोडक्यात सर्व धर्म मुक्तीकडे अग्रेसर होण्याचा कठोर प्रयत्न करीत आहेत. कळत न कळत मनुष्याला समजले की तो बंधनात आहे. तो जे काही होण्याची इच्छा करतो ते नाही. ज्या क्षणी त्याने आपल्या चारी बाजूंना दृष्टी वळवली त्या क्षणापासून त्याला हे ज्ञान झाले. त्या क्षणापासून त्याला अनुभव आला की तो बद्ध आहे आणि त्याने हेही जाणले या बंधनात अडकलेला कुणी जणू त्याच्या आत विद्यमान आहे, जो देहाच्याही दूर एखाद्या स्थानी उडून जाऊ इच्छितो. संसारातील त्या निम्नतम धर्मातही जिथे दुर्दांत नृशंस आत्म्यांच्या घरात लपून छपून फिरणारी, हत्या आणि मदिराप्रिय मृत पितरांची किंवा अन्य भूतप्रेतांची पूजा केली जात आहे. आम्ही हा मुक्तीचा भाव मिळवतो. जे लोक देवाची उपासना करतात ते त्या देवतांना आपल्या अपेक्षेहून अधिक स्वाधीन पाहतात. त्यांचा असा विश्वास असतो की दार बंद झाल्यावरही देवता लोक घराच्या भिंतीतून येऊ शकतात. भिंत त्यांच्या मार्गात आडवी येऊ शकत नाही.
मुक्तीचा हा भाव क्रमाक्रमाने वाढत वाढत शेवटी सगुण ईश्वराच्या आदर्शात परिणत होतो. या आदर्शाचा केंद्रीय भाव हा की ईश्वर संसाराच्या बंधनापासून दूर, मायेपासून दूर आहे. मी जणू आपल्या मनचक्षूच्या समोर भारताच्या प्राचीन आचार्यांना अरण्यातील आश्रमात या प्रश्नांवर विचार विनिमर्श करताना पाहत आहे. वयोवृद्ध आणि अत्यंत पवित्र महर्षीही या प्रश्नाचे समाधान करण्यात असमर्थ होत आहेत. पण एक युवक त्यांच्यामध्ये जाऊन घोषणा करतो, हे अमृताच्या पुत्रांनो ऐका, हे दिव्य धामवासी देवतांनो ऐका, मला मार्ग सापडला आहे. जो अंधकार किंवा अज्ञानापासून दूर आहे त्याला जाणल्यावर आम्ही मृत्यूपाशातून दूर जाऊ शकतो. या मायेने आम्हाला चारी बाजूनी घेरलेले आहेत आणि ती भयंकर आहे. तरीही आम्हाला मायेतून जाऊनच कार्य करावे लागेल. जो म्हणतो संसार पूर्ण शुभदायी होऊन जाऊ द्या, तेव्हा मी कार्य करीन आणि आनंदाचा उपभोग घेईन, त्याची गोष्ट त्या व्यक्तीप्रमाणे आहे जी गंगातीरी बसून म्हणते की जेव्हा हिचे सर्व पाणी सागरात जाईल तेव्हाच मी तिला ओलांडेन. दोन्ही गोष्टी असंभव आहेत. मार्ग मायेच्या बरोबर नाही तर तिच्या विरुद्ध आहे. ही गोष्ट आम्हाला समजायला पाहिजे. आम्ही प्रकृतीचे सहाय्यक होऊन जन्माला आलो नाही. आम्ही बांधणारे होऊन स्वयं बांधून घेत आहोत. हे घर कोठून आले? प्रकृतीने तर दिले नाही. प्रकृती म्हणते जा जंगलात जाऊन बसा. मनुष्य म्हणतो नाही, मी घर बांधून प्रकृतीसोबत लढेन, आणि तो तसे करीतही आहे. मानवजातीचा इतिहास तथाकथित प्राकृतिक नियमांच्या बरोबर कायमचा संग्रामाचा इतिहास आहे. आणि शेवटी मनुष्यच प्रकृतीवर विजय मिळवतो. अंतर्गत जगात येऊन पाहिले तिथेही युद्ध चालू आहे. पशु मानव आणि आध्यात्मिक मानवाचे, प्रकाश आणि अंधाराचे हे युद्ध निरंतर चालू आहे. आणि मानव इथेही विजयी होत आहे. मुक्ती मिळवण्यासाठी प्रकृतीच्या बंधनाला तोडून मनुष्य आपल्या इच्छित मार्गाला प्राप्त करून घेतो. आम्ही आतापर्यंत पाहिले की वेदांती दार्शनिकांनी या मायेहून वेगळा अशा एखाद्या वस्तूला जाणले आहे की जी मायेच्या अधीन नाही. आणि जर आम्ही तिच्याजवळ पोहोचू शकलो तर आम्हीही मायेच्या बंधनात राहणार नाहीत. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हा भाव सर्व धर्मांची सामान्य संपत्ती आहे. परंतु वेदांचे मत हा धर्म केवळ सुरुवात आहे, शेवट नाही. जो विश्वाचे, सृष्टीचे पालन करणारा, जो मायाधिष्ठित आहे, ज्याला माया वा प्रकृतीचा करता म्हटले जाते, त्या सगुण ईश्वराचे ज्ञानच वेदांताचा शेवट नाही, केवळ मूळ आहे. हे ज्ञान क्रमाने वाढत जाते आणि शेवटी वेदांती पाहतो की ज्याला तो बाहेर उभा आहे समजत होता तो त्याच्या आतच आहे आणि तो स्वयं वास्तवात तोच आहे. ज्याने आपल्या अज्ञानामुळे बंधनात समजले होते तो वास्तव स्वरूपात मुक्त स्वरूपच आहे.